नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। 4 जुलै रोजी तहसील पोलिसांचे डीबी पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना गार्डलाईन भागात एक संशयास्पद इसम फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून छापा टाकला आणि संशयिताला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक बेकायदेशीर पिस्तूल आणि 2 जिवंत कारतूस आढळून आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान उर्फ टिपू शेख वल्द वकील शेख असे असून तो कळमना मार्केटमध्ये भाजीपाल्याची दलाली करण्याचे काम करतो। या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल व कारतुसांसह एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विशेष म्हणजे आरोपी इम्रानवर यापूर्वी पाचपावली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल आहे। त्याने हे घातक पिस्तूल कोणत्या कारणासाठी आणि कुठून आणले होते याचा सखोल तपास तहसील पोलीस करतायत। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 351 अ 25-25-1 अ 727 भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनांक 4 तारखेला पेट्रोलिंग करत असताना आमच्या डीबी पथकास अशी माहिती मिळाली की गार्डलाईन परिसरामध्ये एक इसम संशयास्पद फिरत आहे। अशा माहितीवरून पंतासह डीबी पथकाचे प्रमुख शाहकार PSI मनीष शाहकार आणि त्यांच्या टीमनी ASI अनिल ठाकूर त्याचप्रमाणे प्रदीप सोनटक्के यांनी त्यांचा संपूर्ण स्टाफ सह तिथे छापा घातला। त्या दरम्यान सदर संशयित इस्माला त्यांनी ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल असल्याचं मिळून आलं। पिस्टल आणि त्यासोबत 2 राऊंड होते। सदर पिस्टल हे ऑटो पिस्टल मेड इन USA असं त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि त्यासोबत 2 राऊंड सुद्धा होते। असं एकूण 52,000चा मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त केलेला आहे। आरोपीचं नाव इम्रान उर्फ टिपू शेख वल्द वकील शेख, वय 35 वर्षे, राहणार इतवारी दही बाजार हाऊस 780 सुमानिया हायस्कूल जवळ, पोलीस ठाणे शांतीनगर। हल्ली मुक्काम त्याचा मोहम्मद रफी चौक, फलक प्लाझा, फ्लॅट नंबर 103, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर असा आहे। सदर आरोपी हा कळमना मार्केट येथे भाजीपाल्याच्या दलालीचं काम करत असतो आणि त्याच्याकडे सदर पिस्टल मिळून आलेला आहे। त्याच्यावर यापूर्वी पाचपावली पोलीस स्टेशनला एक विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल आहे। नेमकं हे पिस्टल त्यांनी कोणाकडून आणलं होतं, कशासाठी आणलं होतं, नेमकं काय होतं, त्याची बॅकलिंक काय आहे आणि त्यांनी हे इतके दिवस स्वतःजवळ कसं बाळगलं याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत। PSI मनीष शाहकार हे त्याचे तपासी अधिकारी आहेत।